महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. की अजून ठिकाण नाहीये पृथ्वीवर, कुठे जाऊन भटका, रडून मार खाऊन इथेच यावं लागेल, नाहीतर संपून जातील मग हे, आणि कुणी वाचवणारही नसेल पृथ्वीवर. त्यामुळे परमात्म्याची जी भक्ती तुम्हाला मिळाली आहे हे सौभाग्य आहे तुमचे. आणि जो परमात्मा तुम्हाला मिळाला आहे तो किती समर्थ आहे. थोडीशी तुम्हाला कथा ऐकवतो. परमात्म्याच्या महिम्यात लिहिले आहे की ते परमात्मा स्वतः येतात, यथार्थ ज्ञान सांगतात आणि यथार्थ ज्ञान ऐकून ते आपल्या महिम्याशी पुण्यात्म्यांना परिचित करवतात. अशीच लीला करत परमात्मा कबीर भगवान 600 वर्षांपूर्वी आले होते. सतलोकातून आले होते सशरीर, आणि एक शिशु लहानशा बालकाचे रूप धारण करून लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर काशीमध्ये प्रकट झाले होते. तिथून निरुनिमा नावाचे विणकर धानक उचलून घेऊन गेले होते. निसंतान होते, मुलासारखे पालनपोषण केले. कुमारी गायींद्वारे त्यांचे पालनपोषण झाले. कुमारी गायीचे दूध पित असत भगवान. 5 वर्षांचे होताच ते मोठमोठ्या विद्वानांना पाणी पाजू लागले. मुल्ला आणि काझी यांना खूप पछाडले दात्याने. आता तिकडून ते मुसलमानांचे ते मुल्ला आणि काझी पीर भगवानांमुळे दुःखी की हा आमची रोजीरोटी खराब करेल. इकडून हिंदूंचे हे पंडित आचार्य शंकराचार्य हे दुःखी की हा धाणकाचा मुलगा मोठ्या गोष्टी अशा गोष्टी सांगतो की आमच्याकडे उत्तर नाही, आणि भर सभेत विचारतो प्रश्न, आमची बेअब्रू करतो. आणि ते एवढे चतुर होते. परमात्मा खरेच बोलायचे. तुमच्या पुस्तकात एक लिहिले आहे आणि तुम्ही बोलताय दुसरेच, ते वाचायचे देखील. तरीही कारण की समाज अशिक्षित होता, पळवून लावायचे की ह्याला काय माहिती, हा विणकर याने शिक्षण घेतलेले नाही, संस्कृत ह्याला माहिती नाही, खोटा आहे, कपटी आहे. केवळ हे होते की तुमची रोजी रोटी टिकून राहावी आणि बेअब्रू व्हायला नको. आता परमात्मा दोन्ही धर्मांना समजावत असत. कुठेही उभे राहून आपली अमृतवाणी ऐकवायचे. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. कबीर साहेब म्हणायचे की तुम्ही इथे दावे करून बसले आहात. कोणी म्हणतात हिंदू चांगले आहेत, कोणी म्हणतात मुसलमान चांगले आहेत, कोणी म्हणतात आमचे ज्ञान चांगले आहे, आम्ही महंत आहोत, आम्ही फलाणा आहोत, आम्ही काजी, आम्ही मुल्ला आहोत. म्हणतात की तिथे तुमची ही डाळ नाही शिजणार. भगवानाच्या दरबारात तर खरी भक्तीच कामी येईल. काय म्हणायचे भगवान? नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. उस दरगाह में धर्म राय है, उस दरगाह में धर्म राय है, लेखा लेगा सारा वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. मुल्ला कुके बंग सुनावे, मुल्ला कुके बंग सुनावे, वो ना बैरा करतारा वहां तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो, तुम्हें क्यों कर हो दीदारा वहां तो नहीं है दारमदारा,
नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा। मूल गंवाए चले हो काजी, मूल गंवाए चले हो काजी, यो भर लिया घोर अंगारा वहां तो नहीं है दारमदारा। नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा। बहुत जल डूब गए हो भाई, बहुत जल डूब गए हो भाई, वहां की जगह मुंह काला वहां तो नहीं है दारमदारा। नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा। आता हिंदूंच्या गुरूंना म्हणतात, वेद पढ़े पर भेद न जाने, वेद पढ़े पर भेद न जाने, ये बातें पुराने 18 वहां तो नहीं है दारमदारा। नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा। जड़ को मूर्ख पत्ते खवावे, जड़ की मूर्ख पूजा करता, ये विसरे सृजनहारा वहां तो नहीं है दारमदारा। नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा। उजड़ खेड़े बहुत बसाए, उजड़ खेड़े बहुत बसाए, ये जोटा बकरा मारा वहां तो नहीं है दारमदारा। जाको तो तुम मुक्ति कहते हो, जाको तो तुम मुक्ति कहते हो, सो है कच्चे बारा वहां तो नहीं है दारमदारा। मांस मछरिया खाते पांडे, मांस मछरिया खाते पांडे, तुम्हारा किस विदर है अचारा वहां तो नहीं है दारमदारा। सो जजमान नरक में चले, सदा समेत जजमान नरक में चले, और डूब गए सौ परिवार वहां तो नहीं है दारमदारा। सो जजमान नरक को चले, सो जजमान नरक को चले, और बूढ़े सौ परिवार वहां तो नहीं है दारमदारा। छाती तोड़ हने जम किंकर, छाती तोड़ हने जम किंकर, वहां लग गए यम का लारा वहां तो नहीं है दारमदारा। दास गरीब कहे बेकाजी, दास गरीब कहे बेकाजी, ना कहीं वार न पारा वहां तो नहीं है दारमदारा। आता काय सांगितले आहे, कि उस दरगाह में धर्मराज है और लेखा लेगा सारा। मुल्ला को के बंग सुनावे। परमात्मा उभे राहून कुठेही कबीर साहेबजी आणि हे ज्ञान ऐकवत असत, आणि जे हिंदू धर्माचे पुजारी होते, मुसलमान धर्माचे पुजारी होते, ते आपल्या गुरूंना जाऊन सांगत असत की असा असा तिथे उभे राहून एक व्यक्ती असं बोलत आहे, ते यायचे, तू कुठून घेऊन आलास या गोष्टी? परमात्मा म्हणाले की मी जे ज्ञान सांगत आहे, मी स्वतः परमात्मा आहे, आणि तुमच्या पुराणात आणि तुमच्या कुराणात असं लिहिलं आहे, मग ते बघायचे तरी नाही ऐकायचे, परंतु परमात्म्याचे जे कार्य आहे ते ते करतच राहतात. म्हणतात, मुल्ला को के बंग सुनावे ना बेरा करता रहा। परमात्मा म्हणतात की चिट्टी पायल बाजे पैर, साहेब सुनता है सब लेर। परमात्म्याचा हृदयापासून तुम्ही धावा केलात, भक्ती केलीत, तर तो देखील ऐकतो. जसे मुंगी किड्याच्या पायातील पैंजण बनवा, घुंगरू, ते पैंजण कसे बनतील? आधी तर मुंगीचा पाय केवढासा, केसापेक्षाही बारीक, आणि त्याला पैंजण बनवले तर कसे बनतील? म्हणजे त्याचा काही आवाज नाही होणार, पैंजणांचा आवाज होतो. ज्या बहिणी मुली घालतात त्या पैंजणांचा आवाज येतो. म्हणतात असे ते पैंजण करून जर मुंगीच्या पायात बांधले म्हणजे नॉइजलेस, त्यात कोणताही आवाज नसतो. त्याचाही जरी आवाज होत असेल, तुम्ही नाही ऐकू शकत,
पण परमात्मा त्या मुंगीच्या पायातल्या पैंजणांचा पण नाद ऐकतो. तर त्या रूपाला इमारतीवर चढून हाक देणे, वर चढून बांग आवाज देणे, तो बहिरा नाहीये, तो सर्व जाणतो. 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो, कैसे हो दीदारा वहां तो नहीं है दारा. दिवसभर तर रोजे ठेवले, व्रत ठेवले आणि संध्याकाळी मोठा बकरा मारला. संध्याकाळी बकरी मारली, कोंबडी मारून खाल्ली, तर डोंबल भक्ती केली. सकाळी भक्ती, रात्री पाप. तर हे मोक्षाचे साधन नाहीये, पापाचे साधन आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही भक्ती करत आहात त्या प्रकारे ती भक्तीही कामी येणार नाही. आता काय सांगायचे, कबीर साहेब सांगायचे की हे काजी मुल्ला काय करतात. मुसलमान तर म्हणतात आम्ही हलाल करतो, हळूहळू मारतो आणि कलमा पडतो. मंत्र, कलमा म्हणतात मंत्राला. हळूहळू कलमा पडतो बकऱ्याच्या गळ्यावर आणि प्रेमाने त्याचे जीवन संपवतो. आणि तिकडून मुल्ला जो आहे पुकारा करतो, अल्लाह, हे भगवान, आम्ही याला मंत्र म्हणून मारतो, भगवानाला नैवेद्य चढवतो. हा तर प्रसाद होतो बकऱ्याचे मांस, तर त्यांना वाटते, ते म्हणतात. आणि बकऱ्याचा आत्मा स्वर्गात पोचतो, स्वर्गात. आणि परमात्मा म्हणतात, म्हणायचे की जय या रूत ने भिष्ट पठाई. जर या विधीने या बकऱ्याचा आत्मा स्वर्गात जात असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुमच्या स्वतःच्या साधनेवर, तर मग एक एक चला भाऊ, आपल्या परिवाराला करून दाखवा, अशा पद्धतीने स्वर्गात पाठवा. तेव्हा मानतो तुमची गोष्ट खरी आहे. आता पुण्यात्म्यांनो, स्वर्गासाठी तर आपण धडपडत आहोत. ऋषी राजांनी राज्य त्यागले, कारण की स्वर्गाबद्दलच माहिती होते त्यांना आतापर्यंत. तर आता सचखंड सतलोकाबद्दलही माहिती झाली आपल्याला. आता आधी तर स्वर्ग प्राप्तीच अंतिम होती आणि त्यासाठी राज्यही त्यागली, शरीरही झिजवली मोठ्या मोठ्या मुसलमान आणि हिंदू धर्माच्या महापुरुषांनी. आणि त्याची प्राप्ती, आणि तुम्ही म्हणताय अशी होते ही बकऱ्याची नस कापून, तो कलमा वाचून. जर हे खरे असते तर सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाची केली असती तुम्ही, परिवाराची. दुसऱ्याचा नंबर कोणी नसता लागू दिला. जसे तुम्हाला कुठे जायचे आहे ट्रेनने आणि रिझर्वेशन करून ठेवलंय, तिकीट एकदम फायनल आहे, तुम्ही तुमच्या तिकीटावर एखाद्या बकऱ्याला बसवून दाखवा त्या रेल्वेमध्ये जेव्हा जायचे आहे. तर सांगण्याचा भाव आहे की जर हा असा स्वर्ग मिळत असता तर बकऱ्याचा नंबर कोणी लागू दिला असता. भल्या माणसांनो, तुम्ही खोटे बोलत आहात. म्हणतात, जय या रूत बिस्ट पठाई कर तदबीर कबीला भाई. एक मुल्ला मस्जिद में कूके, या बकऱ्याच्या आत्म्याला या अल्लाह स्वर्गात स्वर्गात स्थान द्या. परमात्मा म्हणतात, जसे तुझ्या बापाचा नोकर आहे भगवान, आणि तुझ्या सांगण्यामुळे स्वर्गात याला स्थान देईल बकऱ्याच्या आत्म्याला. अरे भल्या माणसा. म्हणतात, एक मुल्ला मस्जिद में कूके, एक पुकार है बोका. एक तर मुल्ला वर आवाज देत आहे, हो अल्लाहू अकबर, आणि एक तो रडत आहे आपल्या जीवानीशी, त्याची मान कापली जाते, तो तिकडे रडत आहे, तो वर आवाज देत आहे. एक मुल्ला मस्जिद में कूके, एक पुकार है बोका. इनमें कौन स्वर्ग में जागा, आमने लगा धोखा. दोघांना धोका मिळणार. और जय या रूत बिस्ट पठाई कर तदबीर कबीला भाई. तर या गोष्टींमुळे दुःखी झाले ते काझी आणि मुल्ला, भगवानाचे शत्रू झाले. तिकडे हिंदूंना म्हणायचे की वेद पढ़ने पर वेद न जाने, बादशाह पुराण 18, और पत्थर की पूजा करे, ये भूल गए सृजनहारा. म्हणतात, चाकू तो तुम मुक्ति कहतो, ये है कच्चे 12. पूर्वी बुद्धिबळाचा खेळ असायचा, त्यात पक्के 12 आणि कच्चे 12. कच्चे 12 तर युजलेस असायचे. जेव्हा जिंकणारा म्हणायचा कच्चे 12, त्याचा काहीही बेनिफिट त्या खेळात त्याला नाही मिळायचा. तर इथे म्हणतात की तुम्ही जी साधना करता ती कच्चे 12 आहेत, म्हणजे युजलेस आहे ही साधना. क्या गावे घर दूर दीवाने, क्या गावे घर दूर, अनल हक सरे को पहुंची वसूली चढ़े मंसूर.
और शेख फरीद कुएं में लटके हो गए चूरम चूर। सुल्तानी तज गए बलक को छोड़ी 16 सेंसर हूर। गोपी चंद भरतरी योगी शर्मा डारी दूर। और दादू दास सदा मतवारे चिलमन नूर। जनरे दास कबीर कमाला सन्मुख मिले हजूर। और दोनों दीन मुक्ति को चावे और ये खावे गऊ और सूर। दास गरीब उधार नाही या सौदा पुरमपूर। आता किती गोड गोष्ट सांगितले की तुम्ही जसे बकरा कापल्यामुळे किंवा जसे हे श्राद्ध वगैरे काढून किंवा ही दगडाची पूजा केल्याने मोक्ष झाला असता असा नाही होत. आणि मग तुम्ही हिंदू तर म्हणतात की आम्ही जसे बकरा किंवा डुक्कर असे कापतो झटक्यात, त्याला दुःख नाही होत. आणि मुसलमान कापतात, त्याला तडफडवून तडफडवून मारतात, त्याचे पाप लागते. आणि आम्ही एकदम कापतो, आम्हाला पाप नाही लागत. परमात्मा म्हणायचे की दोनों धर्म मुक्तीचा हो तुम और खाओ गऊ और सूर. ते गाय खातात मुसलमान, तुम्ही डुक्कर खाता. भगवानाच्या दरबारात सर्व जीव एकसारखे आहेत. भले डुकराला मारा किंवा भले गायीला मारा, दोघांचे पाप समान आहे. तुम्ही चूक करता आहात. जीव हिंसा नाही केली पाहिजे भक्ताने, तुम्ही चूक करता आहात. तर मग काय म्हणायचे की दोनों धर्म तर मुक्तीचा हो और खाओ गऊ और सूर. तर अशी भक्ती, असा मोक्ष नाही मिळणार. आणि परमात्मा म्हणायचे की जर तुम्ही मानता, मुसलमान बंधू म्हणतात की आम्ही तर कलमा म्हणून अगदी प्रेमाने कापतो, हलाल करतो, तर परमात्मा म्हणायचे की त्या बकऱ्याचा जीव तर गेला, भले झटक्यात मारा किंवा असे कापा किंवा तुम्ही कापून घ्या. कसं कापून घेणार? द्या मी कापतो. मग सारे मागे मागे हटले. पाप तर लागणारच, थोडे स्वर्गात जाणार आहात तुम्ही दोघेही. तर आपला नंबर येतो ना, तेव्हा वेदना होते माणसाला. तर परमात्मा आपल्याला अशा प्रकारे समजावत असत. आणि मग ज्ञान समजवायचे. ही गोष्ट त्यांनी आपल्या हव्यासापोटी परमात्म्याचे म्हणणे स्वीकारले नाही, परंतु शत्रू बनत गेले. काय सांगायचे? काशी जोरा दीन का ये काजी खिलस करंते. गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़नते. परमात्मा कबीरजी म्हणतात, सुन काजी राजी नहीं ये आप अला खुदाए. गरीबदास किस हुक्म से या पकड़ पछाड़ी गाय. गऊ हमारी मात है पीवत जिसका दूध. गरीबदास जुल्लाह काजी, गरीबदास काजी कुटल तो कत्ल किया ओधूदे. आता काय झाले की अशा प्रकारचे परमात्म्याचे बोलणे ऐकून सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा जेव्हा काशीला पोहोचला, तर त्यावेळी, कारण की काशीचा जो नरेश होता, राजा होता, तो बीर देवसिंग बघेल होता, तो हिंदू होता त्यावेळी. आणि कबीरजींचे जे आहेत, कबीरजींची ते जे काजी मुल्ला तक्रार यासाठी नाही करायचे, कारण ते कबीरजींना हिंदू मानायचे. आणि हिंदू राजा कबीर, त्या कबीर परमात्म्यांचा शिष्य झाला होता, तो बीर देवसिंगजी. त्यामुळे काशीचे मुसलमान जेव्हा दिल्लीचा सम्राट सिकंदर लोधी काशीला जायचा, तेव्हाच ते तक्रार करायचे. तर सिकंदर लोधीकडे जाऊन त्यांनी तक्रार केली की एक धाणक आहे, एक हिंदू काफिर आहे, आणि तो स्वतःला खुदा म्हणवतो आणि आपल्या सगळ्या क्रियांना व्यर्थ सांगतो. मांस खाणाऱ्यांना पापी म्हणतो आणि स्वतः मांस खात नाही, तो स्वतः दोषी आहे. सिकंदर लोधी म्हणाला, कारण की शेकडो हजारोंच्या संख्येने जनता गेली, तेव्हा त्याने सांगितले की आणा पकडून. कबीर परमात्म्यांना पकडून 10 गेले शिपाई आणायला आणि पकडले. त्यांच्या आई वडिलांनी प्रयत्न केला सोडवण्याचा, त्यांनाही घेऊन गेले फरफटवत सोबत. दोघांना त्यांना पकडले आणि बसवले एका बाजूला आणि कबीर साहेबांना तिथे उभे केले. कित्येक हजार माणसे गोळा झाली.
की आज ही याची मान कापली जाणार? सिकंदर लोधी म्हणाला की तू स्वतःला खुदा म्हणवतोस. जर तू पैगंबर आहेस तर आमच्या हजरत मोहम्मदजींनी एका गायीची कत्तल केली होती, मारली होती आणि तिला जिवंत केले होते. आम्ही या भर सभेत एक गाय मारणार आणि जर तू जिवंत केलेस तर मानू की तू अल्लाचा पैगंबर किंवा अल्लाच्या जातीचा आहेस, नाहीतर तुझी मान इथे कापून टाकेन, कलम करीन. सिकंदर लोधी तलवार काढून उभा राहिला आणि त्याने गायीला कापून टाकले. 2 तुकडे झाले गायीचे आणि पोटात गर्भ होता त्या गायीच्या. आई मुलाचे 4 तुकडे झाले. तेव्हा सिकंदर लोधी म्हणाला की बोल, आता का गप्प बसलायस, बोलत का नाहीस? जर तू अल्लाह आणि अल्लाची ताकद आहेस तर कर, हिला जिवंत कर, नाहीतर ही तुझी मान कापेन. परमात्मा उभे राहिले आणि एक थाप मारली, एकदा गायीच्या दोन्ही तुकड्यांवर, एकदा मारली वासराच्या दोन्ही तुकड्यांवर. गायही जिवंत, वासरूही जिवंत. आणि त्या क्षणी वासरू दुधाची बादली भरली त्यांच्या समोर परमात्म्याने. तर मग काय म्हणतात? हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीरे, गरीबदास खालक धनी, हमरा नाम कबीर. हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीर. आम्हीच साऱ्या सृष्टीचे मालक आहोत. माझे नाव कबीर आहे. तो अल्लाहू अकबर मी आहे. चुटकी तारी थाप दे, गूंजवाई बेग, गरीबदास दूधन लगे, दूध की भरदी देग. गऊ हमारी अम्मा है, इस पर छुरी न बा, गरीबदास घी दूध को सब ही आत्म खाए. आता परमात्मा काय शिकवण देत आहेत? गरीबदासजी सांगत आहेत की ते काय म्हणाले कि गऊ अपनी अम्मा है, तापर छुरी मत बा, और गरीबदास घी दूध को सब ही आत्म खा. गऊ हमारी मात है, पीवत जिसका दूध, और गरीबदास एक काजी कुटिल, तेने कत्ल किया और दूध. परमात्मा काय सांगायचे की तुम्ही एकदा गायीला मारून आणि तिला संपवून टाकता भोळ्या माणसांनो. हा तर एवढा चांगला पशु आहे, याचे दूध प्या, याचे लेकरू नांगर ओढण्यात तुमच्या कामी येते, आणि एवढा गरीब पशु तुम्ही का मारता? तसे तर जीव हिंसा कोणाचीही करा, तुम्हाला तेवढेच पाप लागेल. आणि याचे दूध खा, अजून चांगले तूप खा, लोणी खा, दही करा. या पशुला का खात आहात? क्यों गोश्त खा गुलामा, अन्न धन तो को बहुत दिया, क्यों गोश्त खा गुलामा. हे जिभेच्या गुलामा, तू गोष्ट का खातोस? तू अजून काजू, किसमिस, सफरचंद, संत्री, दूध, दही, खीर, लोणी हवे तेवढे खा. हा जुलूम करू नकोस. आता परमात्मा त्यांना समजवायचे आपली लेकरे समजून, आणि आपण त्या नकलींच्या धोक्यात येऊन आपल्याच पित्याला नाही ओळखू शकलो, आजपर्यंत भटकत आहोत. आता आपल्याला ओळखावे लागेल आपल्या भगवानांना, तेव्हाच आपण सुखी होऊ. आता वेळ आली आहे. आता काय सांगतात? थोडीशी वाणी ऐकवतो, तुम्हाला खूप छान वाटेल, कारण की ही तर अमृतवाणी आहे, आत्म्याचा आहार आहे. ही वेगळेच चार्ज करते भगवानांची जी खरी वाणी आहे. ज्या साधारण कथा कीर्तन ऐकता त्याच्यापासून तुमच्या आत्म्याला कोणताही लाभ होणार नाहीये. हा तर मालकांचा महिमा थेट त्या महापुरुषाने म्हटलेला, ज्यात भगवानांनी आशीर्वाद देऊन त्यात टाकला होता गरीबदासजींमध्ये. आणि गरीबदासजींची वाणी आता दास शिकवत आहे, कारण की तो वाचणाराही तेवढाच पवित्र असायला हवा जेवढा महापुरुष आहे. परमात्म्याने ज्यांना ज्ञान दिले होते, तर जे तुम्ही या दासाच्या मुखातून ऐकाल त्याचा परिणाम वेगळाच होईल. आणि हाच सत्संग कुणी इतर भक्ताने केला तर त्याने लाभ होणार नाही तो, कारण अधिकाऱ्याबिना हे काम कोणी करूच शकत नाही. आणि या दासाच्या मुखातून ही सीडी ही आजकाल ही तयार होऊन मेमरी कार्ड मध्येही जाते, किंवा सीडी तयार होते, डीव्हीडी मध्ये जाते, कुठे टीव्हीवर ऐकता, तेवढाच परिणाम करेल ती तिथेही तसाच परिणाम करेल, कारण या दासाने म्हटलेले सत्संग वचन परमात्म्याच्या ताकदीसोबत जाते. या दासाच्या माध्यमातून ते तेवढेच परिणामकारक असेल. तर यामुळे जर अन्य कोणी लोडबुड केली मध्ये आपला
महिमा वाढवेल तो मार खाईल. हीच परमात्म्याची वचने ऐकवा, DVD लावा, चिप ऐकवा, तुम्हालाही लाभ होईल, समोरच्यावरही परिणाम करेल. जर कोणी आपले हे ज्ञान चोरून स्वतःला प्रभू म्हणून मिरवेल तर त्याचा सत्यानाश होईल. थोड्या दिवसांनी मग तो पकडलाही जाईल, कारण की विस्तार वाढत आहे भगवानांचा. तर त्यामुळे अशी चूक कोणी करू नका. मुश्किलीने डाव लागला आहे, तुम्हीही पार व्हा आणि आपले बहीण भाऊ नातेवाईकांना, कोणीही, सर्व विश्व आपले आहे. आता तर ज्ञान तुम्हाला होईल. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वेगळे नाहीयेत, हे तर काळाने वाटून ठेवले आहेत. आपल्याला आता एक व्हायचे आहे. आणि तिकडे चला सतलोका, जिथून आपण आलो आहोत तिथे, इथे तर घाणेरडा लोक आहे. 100-50 वर्षांच्या नंतर इथे खायलाही काही राहणार नाही. वाईट हाल झाले असते जर हा सत्संग नसता सुरू झाला परत. आता तर भगवान सतलोकातून पाठवेल स्पेशल तुमच्यासाठी, इथे हिरवीगार करून टाकेल पूर्ण पृथ्वी. काशी काशी जोरा दीन का ये काजी खलस करनते, गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़नते. सुन काजी राजी नहीं ये आप अला खुदाए, गरीबदास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय. गौ हमारी मात है पीवत जिसका दूध. आता ज्या आईचे दूध पितो, जिचे दूध पितो जननीचे, तिला आपण माता म्हणतो. आणि गायीचे दूध पिता किंवा म्हशीचे पिता तर यांना मारून का खाता, ही पण आपली आईच झाली. त्यावेळी गायी जास्त असायच्या, त्यामुळे गायीचा महिमा जास्त गायला जात आहे. नाहीतर म्हशीत आणि गायीत काही फार फरक नाही. ती देखील दूध देते. आणि तिला मारले आणि तिला खाणाऱ्यांना विकले तर तेही पाप आहे. असे पाप नाही करायचे आपल्याला. जसे गायीचा आदर करता तसेच दूध देणारे जेवढेही पशु आहेत त्या सर्वांची, अशा जीवांची आपण तेवढीच काळजी घ्यायची आहे. तरीही त्यावेळी ही गोमाता गाय जी आहे ती विशेष प्रचलित होती. ती आपल्या आई समान होती. आणि तुम्ही दूध पिता आईचे, तिला आई म्हणता, गायीचे दूध पिता आणि तिलाच खाता. धिक्कार आहे तुमच्या या ज्ञानाचा. गौ हमारी माता है ये पीवत जिसका दूध, गरीबदास काजी कुटिल यो कत्ल किया ओ दूध. गरीबदासजी तर फक्त आपले फक्त नाव लिहित आहेत की मी बोलत आहे, मी भगवानांना भेटलो आहे. आणि ही गोष्ट परमात्मा कबीरजींनी सांगितली होती. त्यामुळे हे आपली सही करत आहेत प्रत्येक ओळीवर. ऐसा खाना खाइए माता के नहीं पीड़े, गरीबदास दरगाह सरे गल में पड़े जंजीर. काजी पटक कुरान को ये उठ गए सिर पीटे, गरीबदास दुल्ला कही ये बानी अकल अदीठ. की जेव्हा हे ज्ञान चालायचे तेव्हा शास्त्रार्थ करायला यायचे भगवानांशी आणि डोके बडवत निघून जायचे काजी आणि मुल्ला. मग लोकांची दिशाभूल करायचे, भटकवायचे की तो काफिर आहे, हा मुसलमान धर्माचा अपमान करतो. असेच हिंदूंचे गुरुही म्हणायचे की तो काफिर आहे, तो मुसलमान जन्माला आला आहे, हिंदू देवदेवतांना नावे ठेवतो. तर हिंदू आणि मुसलमान दोघेही भगवानांचे शत्रू बनवले होते आपल्या बापाचे, आपल्याला अज्ञानी ठेवून. आता परमात्म्याने तुम्हाला आधी इंटेलिजंट केले, शिक्षित केले, मुली, बहीण, भाऊ, बुजुर्गांना, थोरांना. आणि मग दासाला या योग्य केले परमात्म्याने की गूढ रहस्यांना, ज्ञानाला तू समजून लोकांना समजावू शकेन. सद्ग्रंथ जे आधी पहाड झाले होते आज राई करून टाकले दात्याने. तुमच्यासमोर मलई केली, खा बसून. जुल्ले दीन बिगाड़िया ये काजी आए फेर, गरीबदास मुल्ला मुर्गे अपनी अपनी बेर. मुर्गे से मुल्ला बहे, मुल्ला फिर मुर्ग, गरीबदास दोजक धसे तुमने पाया नहीं स्वर्ग. म्हणतात आज तुम्ही काजी झाले आहात, कोंबडा मारत आहात, पुढच्या जन्मी कोंबडा होईल काजी आणि मुल्ला होईल कोंबडा. स्वर्गापासून दूर राहून तुम्ही हेच फेरे मारत बसाल. म्हणतात मुर्गे से मुल्ला भये और मुल्ले से फिर मुर्ग, गरीबदास दोजक नरक में गए वो पाया नहीं स्वर्ग. काजी कलमा पंडित है और बच्चे फिर कुरान, गरीबदास इस जुल्म ते तेरे डूबे दोनों जिहान. एकीकडे तर तू भक्ती करतोस, हा कलमा वाचतोस, म्हणजे बकरे कापतोस, आणि मग असे पवित्र पुस्तक कुराण सुद्धा तू वाचत आहेस. अरे भल्या माणसा, असा अपराधी माणूस कसा
पार होऊ शकतो. तुझे दोन्ही स्थानं बुडाली, या जन्मातही तू दुःखी होशील, कारण तू पाप करतोस आणि स्वर्ग तर मिळणार नाही, सरळ नरकात जाशील. दोनों दीन दया करो. परमात्मा म्हणायचे की हिंदू आणि मुसलमान जरा दया करा. दोनों दीन दया करो, तुम मानो वचन हमारे. गरीबदास गौसूर में वो एक बोलनहार. तोच जीव गायीत आहे, तोच डुकरात आहे. तुम्ही म्हणता आम्ही गाय मारतो, ते डुक्कर कापतात. दोघांमध्येही भगवानांचा आत्मा आहे. सूर गऊ में एक है, गाय खाओ ना सूरे. ना गाय खावी ना डुक्कर खावं. गरीबदास सूर गऊ दोहू का एक नूरी. मुल्ला से पंडित बहे, पंडित से वह मुल्ले. गरीबदास तज बैर भाव, तुम कर लो सुल्लम सुल्ले. कबीर परमात्मा म्हणत असत की आज तर हिंदू म्हणतात की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही पंडित आहोत, आणि मुसलमान तिथे मांस खातात, ती चांगली माणसे नाहीत म्हणतात आज कोणी. आणि काजी असे म्हणतात की हिंदू काफीर आहेत, हे अन्य देवतांची पूजा करतात, ही चांगली माणसे नाहीयेत. तर परमात्मा म्हणायचे की जो आज मुल्ला आहे, पुढच्या जन्मी तो पंडित देखील होऊ शकतो. आणि आज जो पंडित आहे, पुढच्या जन्मी तो मुसलमानाच्या घरी जन्म घेऊन तो काजीही बनेल. कारण की तुमच्या आधीचे पूर्वजांचे संस्कार मिळते जुळते होते, ते धर्म आधी नव्हते. तर त्या संस्कारांची एकमेकात देवाणघेवाण तुमची चालूच राहील, ज्या कारणाने हिंदू मुसलमानांच्या घरी जन्म घेतील आणि मुसलमान हिंदूंच्या घरीही जन्म घेणार. हे आपले कर्म आहेत, संस्कार आहेत. तर म्हणतात मुल्ला से पंडित बहे और पंडित से वह मुल्ले. गरीबदास तजो बैर भाव और कर लो सुल्लम सुल्ले. म्हणजे तुम्ही वैरभाव त्यागून आणि आपले एक कॉम्प्रोमाइज करा, वाईट काम नका करू. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाले. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाले. गरीबदास दोनों का वह होगा हाल बेहाल. भगवानांच्या दरबारात दोघांना मार खावा लागेल तुम्हाला. कुकरी बकरी कुकड़ी खा गए ये गऊ गदरा सूरे. गरीबदास उस बिस्त में तुमसे अल्लाह दूरे. घोड़े ऊंट अटक नहीं और तीतर क्या खरगोश. गरीबदास ऐसे कुकर्मी से अल्लाह है सो कोश. रब की रूह को मारते और खाते मोरे मोरे. गरीबदास उस नरक में खुन्नी को नहीं ठोरे. म्हणजे नरकही मिळणार नाही अशा नालायक माणसांना जर गोष्टी करत आहेत मुक्तीच्या आणि खातात मांस. सुन मुल्ला उपदेश तू कुफर करे दिन रात. और गरीबदास हक बोलता और मारे जीव अनाथ. म्हणतात दिवस रात्र चुका करत आहेत हे मुल्ला. एकीकडे तर म्हणतात मी हक्क बजावत आहे, मी योग्य भक्ती करत आहे, आणि अनाथ जीवांना मारत असेल तर बकऱ्याचा कोणी वाली नाहीये, किंमत दिली मारलं. एखाद्या राजाच्या मुलाला मारून दाखव तू, तेव्हा मी म्हणेन किती ताकदवान आहेस. तर ही सर्व लेकरे, बकरी, जीव जंतू त्या धन्याची लेकरे आहेत आणि त्यांना तू मारत आहेस. जेव्हा त्याच्या दरबारात जाशील तेव्हा तुझे वाईट हाल होतील. आता काय सांगतात की असे अन्न खा, बासमती चावल पकाओ और घरत खांड टुक डारे. म्हणतात बासमती भात शिजवा आणि त्यात साखर आणि तूप घाला. बासमती चावल पके और घरत खांड टुक डारे. गरीबदास करो बंदगी ये कूड़े काम नवारे. भक्ती करा त्या भगवानाची, हे भोजन करा असे, आणि ही वाईट कर्मे सोडून द्या. कुडे म्हणजे वाईट. फुलके धोवा दाल कर. म्हणतात फुलके करा, मस्त पोळी आणि डाळ बनवा.
हलवा रोटी खाए। गरीबदास काजी सुन, ये मांस मिट्टी ना पकाए। की म्हणतात मस्त डाळ करा, पोळी करा आणि हलवा करा, इतके चांगले जेवण करा आणि हे खा. हा चुकीचा आहार का खातोस? ही घाण का खातोस? परमात्म्याच्या महिम्याला जाणून तुम्हाला कोणतीही प्रेरणा मिळेल की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि कसे आपण मुक्त होऊ. गरीबदासजींनी सांगितले आहे, प्रथम आद गणेश मनाऊं, चरण कमल का ध्यान लगाऊं। किलियम ओम सोहम सारम, ये गायत्री मूल उचारम। हरियम शरियम सुरत समोदम, ये 5 नाम पूर्ण परमोदम। ही होती ती 5 नामे जी परमात्मा देत असत. गरीबदासजींनी आपल्या वाणीत लिहून ठेवली आहेत. ही कशी भक्ती करायची आहे तो वेगळा एक फॉर्म्युला देखील लिहून ठेवलाय गरीबदासजींनी, कारण की कंप्लीट कोर्स परमात्म्याने कबीर भगवानांनी गरीबदासजींना द्यायचा होता आणि त्यांनी आपल्या कबीर सागरमध्ये 600 वर्षांपूर्वी आपल्या कबीरवाणी चॅप्टरमध्ये लिहिलं आहे की संवत 1774 सोई ता समय प्रेम प्रगटे सोई। आणि माझी वाणी प्रकट होईल आणि माझी जी आहे ना, ये 12 पंथ हमी को ढावे, असंग जन्म ये ठोर नहीं पावे। और बाणी साख हमारी बेजीव समझावे, असंग जन्म ये ठोर नहीं पावे। और बर में पंथ फिर हम ही चलावे। त्या 12व्या पंथात सन 1674 मध्ये जो जन्म घेईल गरीबदासजी, त्याच्याकडून माझ्या वाणीचा महिमा काहीसा प्रकाशात येईल आणि त्यामध्ये ते कोणी समजू नाही शकणार. हे गरीबदासी देखील समजू नाही शकणार आणि हे कबीरपंथीही नाही समजू शकणार. ते समजावण्यासाठी मग 12व्या पंथात गरीबदासजींच्या पंथात परत आम्हीच येऊ. परमात्मा नाही आले तर हा दास पाठवला हे गूढ रहस्य उलगडण्यासाठी. मग काय सांगत आहेत गरीबदासजींची वाणी तुम्हाला थोडीशी ऐकवत आहे, कारण की यात सारनाम आणि सतनाम याचा देखील उल्लेख आहे. परंतु सारनाम कधी दास असे डिस्क्लोज नाही करणार आणि तुम्ही देखील नाही करायचे ज्यांना प्राप्त झाले आहे. हे परमात्म्याचे अटळ वचन समजा, नाहीतर तुम्ही अपराधी व्हाल भगवानाचे. आता कसा परमात्मा मिळेल हे तर सांगितले दोन्ही धर्मांना की तुम्ही चुका करत आहात. परमात्मा प्राप्तीचा मार्ग वेगळा आहे, तो तुम्हाला माहिती नाहीये. वेद पढ़ने पर भेद ना जाने, बातें पुराण ठारा। और पत्थर की पूजा करें भूल गए सज्जनहारा। आता काय लिहिले आहे गीतेत लिहिले आहे, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधा स्मृतः 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात की परमात्म्याच्या प्राप्तीचा, पूर्ण ब्रह्मच्या प्राप्तीचा, सच्चिदानंद घन ब्रह्मच्या प्राप्तीचा फक्त 3 मंत्रांचा जप आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये गीता ज्ञानदाता हा काळ ब्रह्म आहे जो श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलत आहे. हा म्हणतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक मंत्र आहे ओम, आणि याचे अंतिम श्वासापर्यंत जो सुमरण करत शरीर सोडून जातो, जो उच्चारण करत जप करत असताना तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी परमगती आहे ब्रह्मलोक, कारण की ब्रह्मचा जप आहे. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीतेमध्ये म्हटले आहे की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी देखील जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातच राहतात. गीता ज्ञानदाता स्वतः देखील म्हणतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले आहेत अर्जुन, तू नाही जाणत हे, तुला नाही माहिती याबाबत. तर प्रसंग आता चालू होता, त्यात म्हणतात की परमात्मा जो पूर्ण परमात्मा आहे त्याचीच भक्ती आपण करू. आता भगवानाची भक्ती करायची तर कोणाची करायची, तर ती चालली होती गोष्ट, तर आज त्यावरच येऊ. तर म्हणाले की आता हे सांगितले की ब्रह्मचा तर केवळ एक ओम मंत्र आहे. मग ब्रह्म म्हणतो की तत्वदर्शी संताचा शोध घे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीतेत म्हटले आहे की परमात्मा तो स्वतः येऊन जे ज्ञान देतो आपल्या मुखकमलातून, त्या सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीत सर्व धार्मिक अनुष्ठानांची माहिती आहे, यज्ञांची विस्ताराने सांगितली गेली आहे आणि ती तत्वदर्शी संत जाणतो, त्याच्याकडून जाण. तर हा आहे तो तत्वदर्शी संत आणि हे गूढ रहस्य तुम्हाला दास सांगत आहे, ऐका.
आता गरीबदासजी यांच्यात परमात्म्याने हे ज्ञान फीड केले होते, मग गरीबदासजींनी मग हे ज्ञान सांगितले. आणि जे इथे होळी खेळायचे, होळी खेळायचे तर आता चांगली नाही वाटत, ना जाने काल की कर डारे किस विध ढल जा पासावे. तर ही नाही खेळायची आपल्याला, ही नकली. आपण तर खरी होळी खेळू, जेव्हा सतलोकात जाऊ, राम नामाच्या रंगाने रंगलो आहोत आपण ही होळी 15व्या दिवशी खेळत आहोत. इथे हलवा खात आहे, इथे प्रसाद घ्यावा, राम नामाची चर्चा ऐका भगवानांची, ही खरी होळी आहे. तर गरीबदासजींना जेव्हा म्हणायचे की या महाराज होळी खेळूया, तेव्हा ते म्हणायचे नाही, ही खोटी होळी आम्ही नाही खेळू शकत, आम्ही तर राम नामाच्या रंगाची होळी खेळतो. कशी? मन राजा खेलन चला रंग होरी हो, वाई पर पट्टन की सैल राम रंग होरी हो. परपट्टन म्हणजे परलोक. पावन अटक पपीहिल के रंग होरी हो, ये पंडित लादे बैल राम रंग होरी हो. जावा महल कबीर का रंग होरी हो, वो राई ना ठहरावे राम रंग होरी हो. पानी पवन ना संचरे रंग होरी हो, वहाँ चंद सूरज ना जावे राम रंग होरी हो. चार वेद पंडित पढ़ा रंग होरी हो, ये 52 अक्षर लेख राम रंग होरी हो. वो अक्षर या मैं नहीं रंग होरी हो, रह शेष के शीस राम रंग होरी हो. यजुर्वेद आपले ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये म्हटलं आहे की परमात्मा आपल्या मुखकमलातून वाणी बोलून बोलून प्रेरित करतो, भक्तांना परमात्मा प्राप्तीसाठी प्रेरित करतो आणि हिंडत फिरत राहतो, आणि तो भक्ती मार्गाच्या गुप्त मंत्रांना आविष्कृत करतो, गुप्त मंत्रही सांगतो. परमात्म्याने या वाणीत सांगितले आहे, सो हम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छिपाए. आता इथे गरीबदासजी म्हणत आहेत की 4 वेद पंडित पढ़ा रंग होरी हो, ये 52 अक्षर लेख राम रंग होरी हो. ते अक्षर, तो सोहम मंत्र या मैं नहीं रंग होरी हो, यामध्ये नाहीये. पंडित लादे बैल राम रंग होरी हो. हे बैलावर लादून ही सगळी पुराणे, वेद आणि उपनिषदे, गीता, महाभारत आणि मग लढायला जायचे शास्त्रार्थ करण्यासाठी म्हणतात. क्यों बैल नल बोझ मारे है. तो भक्तीचा यात मंत्रच नाहीये जो मोक्ष मिळवून देणार आहे. यात केवळ एक ओम मंत्र आहे. ही काळाची भक्ती आहे, यामध्ये जन्म मृत्यू तुमचा नेहमी होत राहील, ब्रह्मलोकी जाल, परत धक्के खाल. तर इथे काय सांगत आहेत, 4 वेद पंडित पढ़ा रंग होरी हो, ये 52 अक्षर लेख राम रंग होरी हो. वो अक्षर या मैं नहीं रंग होरी हो, वो रह शेष के शीस राम रंग होरी हो. ये कागज कलम कलेश है रंग होरी हो, शाही का नहीं काम राम रंग होरी हो. देह मां विदेह रंग होरी हो, बिन ही रचना नाम राम रंग होरी हो. विना जिभेचा जप होतो. तारंग मंत्र लीजियो रंग होरी हो, ये लीला अगम अगाध राम रंग होरी हो. तारंग मंत्र लीजियो रंग होरी हो. तारंग म्हणजे पार करणारा मंत्र घ्या, तेव्हा तुम्हाला होरी म्हणजे आनंद होईल. कोणता तो मंत्र हे स्पष्ट केलं आहे आदरणीय गरीबदास साहेबजींनी भगवानांच्या वाणीत. तारंग मंत्र लीजियो रंग होरी हो, ये ओम सोहम सार राम रंग होरी हो. सुकृत नाम उचारियो रंग होरी हो, वो लीला अगम अगाध राम रंग होरी हो. याच्या पुढे मग एक अजून नाम आहे, म्हणतात सोहम ऊपर और है सत सुकृत एक नाम. तो सार शब्द म्हणजे सार नामाकडे संकेत आहे. ओम सोहम मध्य है रंग होरी हो, ये सूक्ष्म मंत्र पावे राम रंग होरी हो. त्याच्याहून वेगळा एक अजून मंत्र आहे, तो मिळेल तेव्हा गोष्ट बनेल. याच्यामुळेही काही होणार नाही, याच्याशिवाय तो काम नाही करणार. हे तर जप करायचेच आहेत. तर आपण आतापर्यंत एक मंत्र ते 5 नामावर लागले होते, ते नकली, तेही हे खरे नाम तुम्हाला दिले. त्यानंतर मग हा 2 अक्षरी मंत्र सतनाम असते. यानंतर म्हणतात की एक मंत्र अजून आहे, तो याच्याशिवाय काम नाही करणार.
आणि त्याच्याशिवाय हा मग युजलेस आहे. ओम सोहम मध्य है रंग होरी हो, सूक्ष्म मंत्र छाक राम रंग होरी हो, या मंत्र से पार होवे रंग होरी हो, और मंत्र कोटों लाख राम रंग होरी हो. अजून करोडो लाखो मंत्र असतील, माहिती नाही, पण त्याने काम नाही होणार. ओम आनंदी लहर है रंग होरी हो, ये सोम मुक्ता सिंध राम रंग होरी हो. ओम सोहम सार है रंग होरी हो, और कोट कला रविचंद राम रंग होरी हो. ओम सोहम पालड़ रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. सतनामाच्या एका मंत्राचा जप एवढा किमती आहे, जो तुम्हाला या दासाकडून प्राप्त होऊन आणि एका श्वासाचे सुमरण केलेत तुम्ही, त्याची किंमत आहे एवढी की तागडीच्या एका तराजूच्या एका पारड्यात एका श्वासाच्या सुमरणाचे मूल्य ती तर भगवानांच्या दरबारात. या हिऱ्याला कोण देऊ शकेल किंमत इथे? ह्या दरबारामध्ये तर नाही देणार कोणी माझ्या मते. तो तर जेव्हा हिरा देईल त्याच्याकडे पारख ही असेल, धन देखील असेल तेवढे, तर सतलोकात मिळेल तुम्हाला याचे मूल्य. म्हणतात की एका वेळेस श्वासाचे सुमरण केले तर इतके त्या तागडीच्या एका पारड्यात ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात हे 14 लोक ठेवा. शिवचा लोक, विष्णूचा लोक, मातेचा लोक, ब्रह्माचा लोक, निरंजनचा लोक, वरचे सगळे 88,000 खेडे गौलोक, सगळे अतल वतल ततल हे सगळे. आणि म्हणतात 3 लोक पासंग धरे, पृथ्वीलोक, स्वर्ग आणि पाताळ, हे 3 लोक तर पासंग, म्हणजे याचा तर सौदाच नाहीये. पासंग काय असायचे आता तर मुलांना नसेल आठवत, कारण की सगळे इलेक्ट्रॉनिक आले, सगळे वजन काटे, बॅलन्स. आधी पूर्वीच्या काळात एक दांडी असायची, त्याच्या अगदी मधोमध अशी बांधायचे, दोरी बांधायचे लहान, आणि दोन्ही पारड्याच्या एंडला डोक्यावर तागडी लटकवायचे लोखंडाच्या पारड्याला दोरीने बांधून. तर त्याचा सौदा करण्यासाठी आमच्या घरी व्यापारी लोक यायचे आमच्या आईवडिलांकडे गहू बिहू घ्यायला. दासाचा जन्म शेतकरी परिवारात झाला, तर वडील सगळ्यात आधी म्हणायचे की बाबा व्यापारी शेठजी तुमचा तराजू चेक करा. तो चेक करत असे. आता जर त्यात काही असमतोल असेल तर जसं की गहू तोलायचे तेव्हा त्याचे 4 दाणे उचलून ते दुसरीकडे ठेवायचे, ते समसमान व्हायचे, त्यात काही एरर नाही राहायचा. तर त्याला पासंग म्हणायचे. ते 5-7 दाणे 20 दाणे गव्हाचे टाकायचे, परंतु ते सौद्यात नसायचे. तर हा पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक म्हणतात हे तर पासंग ठेवायला. आणि आपण किती भोळे आहोत. एक सरपंच झालो तर लगेच छाती फुगते, एक चेअरमन झाला तर त्याला वाटते माहित नाही तो कोण झाला, MLA झाला तर जग जिंकले, एक मुख्यमंत्री झाला तर माहिती नाही त्याने काय मिळवले. अरे भल्या माणसा, 3 लोक ही सगळी पृथ्वी आणि स्वर्गाचं देखील राज्य आणि पाताळाचंही. म्हणतात की या भक्ती धनाच्या हे पासंग एवढेही समान नाही. कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानिए, जिस पर राम नाम धन होए. आता राम नाम कोणते? राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई. हे आहे राम नाम. राम राम नाही, नाहीतर त्यांना वाटेल की मी राम राम करतो तर माझ्याकडे खूप धन झाले. नाही, हा खरा मंत्र आहे, रामाचे नाम आहे. सुरुवातीपासून हे सगळे लास्ट पर्यंत हे सारे कंप्लीट राम नाम आहे. आणि हे आहे खरे राम नाम, की राम नाम जप कर थर होई. थर म्हणजे अविनाशी, स्थिर. आणि हा ओम सोहम मंत्र दोई. फिर सोहम ऊपर और है सत्सुकृत एक नाम. तर त्यांच्या विना हे सर्व निष्काम. तर ही कंप्लीट जी साधना तुम्ही कराल त्यात किती त्याचे वेगळे मूल्य आहे, याचे वेगळे मूल्य आहे. आणि सार नामाचे तर विचारूच नका, इथे तर तुलनाच नाही होऊ शकत, त्याची एवढी किंमत आहे. तर ते धन आता तुम्हाला प्राप्त होत आहे. जसे एक मजूर जेव्हा करतो, मजुरी संपूर्ण दिवस 250 रुपये घेतो आणि डोके लाल होते, आणि एका दिवसात लाख रुपयाची एक कमाई करतो,
तर शेठ तर तोच होणार ना. अशाच प्रकारे ज्या साधना इतर संत करून घेत आहेत त्या तर समजा मजुरी सुद्धा नाहीये. आणि इथे तुम्ही असा विचार करा की एक याचे मूल्य मी काय सांगू तुम्हाला, मी तर सांगतच आहे. म्हणजे एवढी कमाई तुमच्या भक्तीची होत आहे प्रतिदिन, ज्यांना इथून दीक्षा मिळाली सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसार मधून. म्हणतात, ओम सोहम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. सोहम शेष उचार ही रंग होरी हो, ब्रह्मा विष्णु महेश राम रंग होरी हो, जन्म मरण नहीं मिटा रंग होरी हो, ओम सोहम सत उपदेश राम रंग होरी हो. मान सरोवर हंस है रंग होरी हो, मोती करे आहार राम रंग होरी हो, गरीब दास लोलीन है रंग होरी हो, आवागमन निवारा राम रंग होरी हो. आता गरीबदासजी म्हणतात की आम्ही तर बाबा आमचं येणं जाणं संपवलं, आम्ही तर एकदम निश्चिंत झालो आणि आता तुम्हाला संदेश देत आहोत. दासाकडून जो उपदेश घेऊन दृढतेने शेवटच्या श्वासापर्यंत दटून राहिलात तर सहकुटुंब पार होऊन जाल. 101 पिढ्या तुमच्या पार होतील. हे लिहून ठेवा कुठे, एकही नाही. ही काही ऐऱ्या गैऱ्याची गाणी नाहीयेत बाबांनो. भगवानांनी सांगितलेली कथा गाथा आणि ज्या महापुरुषांनी लाभ घेतला त्याच्याशी तुमची ओळख करून दिली आणि दासाला याचा अनुभव मिळाला आणि तुम्ही देखील पार व्हाल. ह्या ज्ञानाचा जेवढा प्रसार कराल तुम्हाला तेवढेच पुण्य मिळेल. हे सत्य मानून चला. सगळे तुमचे भाऊ बहीण आहेत, भटकत आहेत. प्रेमाने समजवा, कारण प्रेमाने ऐकतील. एकदा तर सगळ्यांची रिॲक्शन येणारच आहे, कारण की काळ बसला आहे. ही वाणी ऐकवा, त्यांना एखादी चीप द्या, ते ऐकत राहतील. काळ पळून जाईल, मग तो स्वतःहून इथे येतील. तुमचे भाऊ बहीण, विश्वातले प्राणी, सर्व एक परमात्म्याची लेकरे. हे लक्षात ठेवा. बोलो सतगुरुदेव की जय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, पुणे. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? केंद्रीय विद्यालय नंबर 1 AFS पुणे. आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही गुरुजींची नामदीक्षा घेण्याच्या पहिले आम्ही राधास्वामीचं करायचो. त्याच्यामध्ये म्हणजे मी तर इतका इंटरेस्ट नव्हती घेत, कारण की मला कळत नव्हतं. ज्यावेळेस मी तिकडं जायचे, जशी माझी मम्मी मला घेऊन जायची, पण मला काय तिथं म्हणजे मम्मी घेऊन तर जायची मला, पण ते लोक काय करायचे, असं ते बोलतच राहायचे, वाण्यात ते बोलायचे. मला ऐकायला पण यायचं, पण मला ते लोक मिनिंगच नव्हते सांगत, तर मला काय कळत पण नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही गणपती पण बसवायचो हर वर्षी. त्याच्यानंतर नवरात्रीची पूजा करायचो, हनुमंताची पूजा करायचो. आम्ही सगळं काय करायचो तसं बघितलं गेलं तर. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? आम्ही नवीन TV घेतला होता. तर आम्ही असं बघत होतो की कोणत्या चॅनलवर काय काय लागतं. तर असंच बघता बघताना साधना TV लागला आणि जसा लागला तर गुरुजींचा सत्संग चालू होता त्यावेळेस. मग तर आम्ही 3 ते 4 महिने लगातार गुरुजींचा सत्संग बघत राहिलो. आम्हाला पूर्ण ज्ञान कळलं. त्याच्यानंतर आम्ही नामदीक्षा घेतली. पहिले पप्पांनी, मग मी, मम्मी, मग माझी दीदी, मग असं करत आमच्या पूर्ण फॅमिलीने नामदीक्षा घेतली. जसं आता आपण उल्लेख करत आहात की गुरुजींची आपण नामदीक्षा घेतली किंवा गुरुजींचं आपण ज्ञान ऐकलं, ते हे सतत आपण जे गुरुजी शब्द पुकारत आहात ते कोणाबद्दल आपण बोलत आहात? मी संत रामपालजी महाराजांच्या बारेमध्ये बोलत आहे. संत रामपालजी महाराजांना आपण गुरुजी म्हणून संबोधित करत आहात. त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर या कमी वयात, अतिशय लहान वयात आपण भक्ती मार्गाकडे वळालात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मी असं विचारू पाहत आहे की या कमी वयात शक्यतो मुलं जास्त करून खेळणं, त्याचप्रमाणे TV चॅनल्सवर कार्टून्स बघितणे, मोबाईलवर त्याचप्रमाणे व्हिडिओ गेम्स खेळणे
ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात, तर आपण ह्या गोष्टी सोडून संत रामपालजी महाराजांची भक्ती का करत आहात? ज्या बघा, जसे ध्रुव आहेत त्यांनी पण छोट्या वयामध्येच भक्ती सुरू केली, प्रल्हाद आहेत त्यांनी पण छोट्या वयातच भक्ती सुरू केली, तर मग मला पण असं वाटलं की मला पण भक्ती करायला पाहिजे ताकी माझा पण उद्धार हो. हे जे आपण टीव्हीवर कार्टून या सिरियल्स वगैरे हे सगळं भेटतो, ह्याने आपल्याला काय लाभ नाही भेटत आणि आपल्याला काय असे फालतू गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जाते. जे आपल्या डोक्यामध्ये जायला पाहिजे ती जात नाही आणि जे आपल्याला खरं ज्ञान कळायला पाहिजे ते पण मला संत रामपालजी महाराजांकडूनच कळलंय. तुमचं असं म्हणणं आहे की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देत आहे तेच ज्ञान खरं आहे आणि त्या व्यतिरिक्त टीव्हीवर, चॅनल्सवर हे काही कार्टून वगैरे बघणे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. तर ह्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची आपण सद्भक्ती करत आहात. तर या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यातून मोठा लाभ तर हा प्राप्त झाला की आम्हाला सत्ज्ञान कळलं. त्याच्यानंतर माझी मम्मी आहे, माझ्या मम्मीला सोरायसिस झालं होतं, तर गुरुजींकडून आम्ही नामदीक्षा घेतली आणि आशीर्वाद मात्रनीच माझ्या मम्मीचं सोरायसिस एकदम ठीक झालं. त्याच्यानंतर माझी आजी आहे, माझ्या आजीला इंटरस्टिशियल लंग डिझीज होतं. ते असा एक डिझीज आहे की त्याला आपण ठीक नाही करू शकत आणि रिकवर नाही करू शकत, तर तरी माझी आजी 4 वर्षापर्यंत शरीरमध्ये राहिली. त्याच्यानंतर माझी जी आजोबा आहेत त्यांना बवासीर झालं होतं, तर ते पण म्हणजे आता गुरुजींच्या दयाने ऑपरेशननीच ते पण ठीक झालं. त्याच्यानंतर मला एक भाऊ पण दिला गुरुजींनी. आणि त्याच्यानंतर आमचं जे घर आहे त्याला कन्स्ट्रक्शन नव्हतं, म्हणजे प्लास्टरच नव्हतं केलं आम्ही, पण म्हणजे आम्ही गुरुजींच्या पहिले नव्हतो ना शरणमध्ये, त्यावेळेस माझ्या पप्पांना पेन्शन होती, पेमेंट होती, म्हणजे माझ्या पप्पांना सगळं काय होतं, पण तरी आमच्याकडून नव्हतं होत कन्स्ट्रक्शन. पण जसं आम्ही गुरुजींच्या शरणमध्ये आलो तर आमच्याकडून कन्स्ट्रक्शन पण झालं आणि त्याच्यानंतर आमच्या बँक बॅलन्समध्ये पण बॅलन्स राहतो आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॉट पण घेतला मालिकच्या दयाने. संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या लहान वयोगटातले जे काही आपले मित्रपरिवार आहे आणि जे मोठे वडीलधारे माणसं आपले आहेत आणि जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण मी प्रार्थना करत आहे की तुम्ही हे जे माणूस जन्म आपल्याला भेटला आहे आपल्याला भक्ती करण्यासाठी भेटला आहे, तर ह्याचा आपण उपयोग करावे, नाही तर मग हे आपल्या माणूस जन्मचा फायदा काय झाला. तर एक तर हे माणूस जन्म लवकर भेटत नाही आणि भेटलं तर ह्याचा आपल्याला उपयोग करायला पाहिजे. तर सगळे लोक लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आपलं पण कल्याण करावे. जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं जे काही सत्ज्ञान आहे, जे काही शास्त्रोक्त भक्ती आहे ती लवकरात लवकर समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या शरणात येऊन त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बरेचशा चॅनलवर गुरुजींचा सत्संग येतो, त्याच्या खाली एक पट्टी चालू असती, तर त्याच्यावर नंबर दिलेले असतात, त्याच्यावर जाऊन संपर्क करू शकता. ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन, त्याच्यानुसार तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता संत रामपालजी महाराजांकडून. जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनल्सवर जे काही मोबाईल नंबर आज दिसत आहेत त्या नंबरवर साधक संपर्क साधून आपल्या जवळच्या नामदान केंद्राची इन्फॉर्मेशन घेऊन तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकतो. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी आपण 1 रुपया पण नाही देत, सगळं काय फ्री असतं. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.